परभणी जिल्ह्यातील मानवत नगर परिषदेने शहरातील नागरिकांसाठी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। प्रशासकीय काळात करण्यात आलेली अवाजवी चतुर्थ वार्षिक कर आकारणी नवनिर्वाचित कार्यकारिणीने स्थगित केली असून करवाढीला लगाम घातला आहे। मानवत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मांडला, जो सर्वानुमते मंजूर करण्यात आला। प्रशासकामार्फत सन 2026-27 ते 2029-30 या कालावधीसाठी प्रस्तावित केलेली करवाढ सामान्य नागरिकांच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली। या ठरावानुसार व्यावसायिक मालमत्तांवरील दुप्पट कर रद्द करून तो 1.5 पट करण्यात आलाय। तसेच आर्थिक स्तरानुसार झोन निश्चिती करताना झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी एजन्सी मार्फत फेर सर्वेक्षण काढण्याचे आदेश देण्यात आले। जोपर्यंत सर्व सुधारणा पूर्ण होऊन नवीन सुधारित यादी सभागृहाच्या पटलावर ठेवली जात नाही, तोपर्यंत कोणतीही अंतिम यादी प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही करवाढ लागू होणार नसल्याचे डॉक्टर अंकुश लाड यांनी स्पष्ट केले आहे। या सभेमध्ये मानवतकरांना दिलासा मिळाला का? होय, आज चतुर्थ वार्षिक कर आकारणीचा नगर परिषद स्तरावर स्थगिती करण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते आज मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये मानव शहरातील सर्व नागरिकांना 100% दिलासा देण्याचं काम आमच्या हाताने आज केलेलं आहे। साहेब, या सर्वेक्षण झालं होतं, आता आपण स्थगितीचा ठराव घेतलाय, आता याचं फेर सर्वेक्षण काही होणार आहे का? या बाबतीत काही माहिती मिळेल? निश्चितच याचं फेर सर्वेक्षण होणार। अवाजवी जो कर लावला गेलेला आहे तो वास्तविक परिस्थिती, वास्तववादी परिस्थिती पाहूनच यापुढे तो संपूर्ण कर कमी करून जो काही कर जसे की 91 पासून ते आजपर्यंत करवाढ झालेली नाही, परंतु करवाढ ही दर 4 वर्षाला व्हायला पाहिजे, परंतु ती झाली नाही। तर या अशा आलेल्या आजच्या या करवाढीमध्ये निश्चित स्वरूपामध्ये मानवत शहरवासियांना संपूर्णपणे आम्ही दिलासा दिलेला आहे आणि निश्चितच मानवतकर यामध्ये समाधानी होते। साहेब, यामध्ये आपण मागील आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला एक सर्व नगर सेवकाच्या वतीने आपल्या प्रशासनाच्या वतीने आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन निवेदन दिले होते। तर जिल्हाधिकारी प्रशासन किंवा शासकीय प्रशासन याबाबत सकारात्मक आहे का? हो, निश्चित स्वरूपामध्ये मागील आठवड्यामध्ये आम्ही सर्व नगरसेवकांना घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन दिलं होतं। त्यावर त्यांचा सुद्धा पॉझिटिव्हली विचार त्यांचा सुद्धा त्यावर चालू आहे आणि आज आपण जो नगरपालिकेत ऐतिहासिक ठराव मंजूर केलेला आहे त्यामुळे पूर्णपणे मानव शहरवासियांना याचा दिलासा मिळालेला आहे। प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड, NTV न्यूज मराठी, मानवत, परभणी।